गणपती बाप्पा मोरया. आपले लाडके गणपती बाप्पा येणार आहेत, त्यासाठी आपण चॉकलेट मोदक बघणार आहोत. गणपती बाप्पाला आवडतात आणि म्हणलं आपल्या मैत्रिणींसाठी नवीन रेसिपी शेअर करूया. चला बघूया चॉकलेट मोदक कसे बनवायचे ते. त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट. चॉकलेट छान मेल्ट होत आहे बघा. अशा पद्धतीने सर्व चॉकलेट आपण मेल्ट करून घ्यायचं आहे. खूप छान होतात हे चॉकलेट मोदक. पूर्ण चॉकलेट असं मेल्ट करून घ्यायचं डबल बॉयलरने. पण इथे डार्क चॉकलेट पण अशाच पद्धतीने मेल्ट करून घेऊया. पूर्ण चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं डबल बॉयलरनेच. तुमच्याकडे ओव्हन असेल तर 10 मिनिटासाठी ओव्हनला मेल्ट करून घेतलं तरी चालेल तुम्ही. हे बघा आपण डबल बॉयलरने डार्क चॉकलेट इथे छान मेल्ट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने छान मेल्ट करून घ्यायचं आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं. लगेच चॉकलेट बनवायची घाई करायची नाही. पूर्णपणे रूम टेम्परेचरला येऊन द्या आणि मग आपण चॉकलेट बनवूया. चला आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे सिलिकॉन मोदक मोल्ड. तुमच्याकडे प्लास्टिकचं असेल तर तुम्ही ते पण यूज करू शकता. इथे आपण आता व्हाईट चॉकलेट टाकून घेऊया, डार्क चॉकलेट टाकून घेऊया. कसे तुम्हाला आवडतात त्यानुसार तुम्ही करा. असं पूर्ण चॉकलेट आपण टाकून घ्यायचं आहे मोल्डमध्ये आणि चमचा असा फिरवायचा. असं जर ठेवला तर त्याचे परत चॉकलेट तसंच पडतं. ते शेप व्यवस्थित येत नाही त्याचा. असं छान पूर्ण भरून घ्यायचं आणि दरवेळेस मोल्ड टॅप करून घ्यायचं. याच पद्धतीने आपण व्हाईट चॉकलेटचाही मोदक बनवून घेऊया. खूप छान होतात हे चॉकलेट मोदक आणि आपले लहान मुलंही खातात आवडीने. ते मी ते मोल्ड मध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याचा पण एक मोदक बनवून बघूया. चमचा अशा पद्धतीने टाकायचं आणि असंच वरती उचलायचं. त्याच्याने ते ड्रॉप्स पडत नाही. अशा पद्धतीने लगेच तिथे चमचा उचलून घ्यायचा वरच्या साईडला. ड्रायफ्रूट मोदक बनवून बघूया. याच्यामध्ये पहिले चॉकलेट टाकून घ्यायचं असं. त्याच्यामध्ये आपण टाकूया काजू, उभा ठेवायचा आणि वरतून परत चॉकलेट टाकायचं. यावर्षी तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे मोदक बनवताय? ते व्हाईट चॉकलेट टाकते मी मोल्डमध्ये आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया बदाम. उभं ठेवायचंय आणि परत त्याच्यावरती व्हाईट चॉकलेट टाकून घ्यायचंय. हे झाले आपले ड्रायफ्रूट मोदक. 3 ते 4 प्रकारचे मोदक प्रकार आपण आज बघणार आहोत. अशा पद्धतीने पूर्ण भरून घ्यायचंय. आणि हे छान टॅप करून घ्यायचंय. बबल्स नाही राहिले पाहिजे. मोदक दाखवते तुम्हाला मार्बल इफेक्टचा. व्हाईट चॉकलेट आधी टाकून घ्यायचं मोल्ड मध्ये आणि त्याच्यामध्येच आपण डार्क चॉकलेट हे टाकून घेऊ. अशा पद्धतीने पूर्ण चॉकलेट टाकून घ्यायचं आणि पुन्हा आपण थोडंसं व्हाईट चॉकलेट टाकून घेऊया. आणि हे टूथपिकने असं फिरवून घ्यायचं थोडंसं.
मार्बल इफेक्टचा मोदक केक आहे. छान आपण भरून घेतलेले आहेत मोल्ड मध्ये. आता आपण हे छान टॅप करूया आणि 10 मिनिटांसाठी फ्रीजर मध्ये सेट व्हायला ठेवून देऊया. मोदक इथे तयार झालेले आहेत. मी आता हे डिमोल्ड करून दाखवते तुम्हाला. आपण 10 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवले होते. हे हा मार्बल इफेक्ट वाला मोदक आहे. हे बघा किती इझिली निघतायत आणि किती छान दिसतोय. तर रंग टेक्स्चर बघा किती छान इफेक्ट आलेला आहे याच्यावरती. आपण सगळे डिमोल्ड करून घेऊया. फ्रूट वाला मोदक बनवला होता. बघा सिलिकॉन मोल्ड असलं की एकदम इझिली बाहेर निघतात. किती छान झाले आहे आपले मोदक. आपण सर्व मोदक इथे डिमोल्ड करून घेऊया. हे ड्रायफ्रूट वाले मोदक आहे. हा चॉकलेटचा मोदक आहे. किती छान झाले आहेत बघा तुम्ही. ह्या वर्षी आपण सर्व प्रकारचे मोदक दाखवणार आहोत. रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे. कुठे स्किप करू नका व्हिडिओ. खूप छान झाले आहेत आपले मोदक. हे बघा छान दिसत आहेत की नाही. चला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा बघा आपला छान मोदक किती छान झाला आहे बघा आपण हा बनवलेला. किती छान झाले आहेत आपले मोदक. आपण फिलिंग वाले मोदक बघूया. तर आपण इथं पिस्ताचे मोदक बनवणार आहोत. पिस्ता घेतले आहे, त्याचा क्रश करून घेतलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं व्हाईट चॉकलेट टाकूया आणि हे छान गोळा करून घ्यायचं असं मिक्स. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. असं फिलिंग बनवायचं. आणि आता आपण पिस्ताचे मोदक बनवूया. व्हाईट चॉकलेट आपण इथे मोल्ड मध्ये टाकून घेऊया आणि इथे पिस्ताचो असं बॉल बनवायचा आणि हे स्टफिंग मध्ये टाकून द्यायचं मध्ये. आणि वरती पुन्हा आपण व्हाईट चॉकलेट टाकून घेऊया. छानपैकी असं कव्हर करून घ्यायचं पूर्ण. पिस्ताचे मोदक आपला इथे तयार झाला. मोदक बनवूया आता. इथे बोल मध्ये व्हाईट चॉकलेट टाकून घ्यायचं. टुटी फ्रुटी घेतली इथे मी. थोडंसं आपण चॉकलेट टाकूया आणि छान मिक्स करून घ्यायचं. असं छान मिक्स करून घ्यायचं आणि हे आपण टाकून घेऊया इथे मोल्ड मध्ये. खूप छान होतात हे मोदक सर्व. पूर्ण व्हाईट चॉकलेटने कव्हर करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आणि पॅक करून घेऊया. बबल्स राहत नाही अशा पद्धतीने. पण डेसिकेटेड कोकोनटचा मोदक बनवूया आता. इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये थोडंसं आपण चॉकलेट टाकून घेऊया. इथे मोल्ड मध्ये पण चॉकलेट टाकून घेऊया. छान हे मिक्स करूया. फिलिंग असा गोळा बनवायचा थोडासा आणि आपण इथे मोल्ड मध्ये टाकून घेऊया. सेंटरला टाकायचं म्हणजे ते छान सेट होतं. आणि आपण परत वरती व्हाईट चॉकलेट टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपण 5 ते 6 फिलिंग वाले मोदक बघितलेले आहे. फिलिंग वाले चॉकलेट मोदक बघितले आहे. मोल्ड वर्क आहे माझ्याकडे आणि असं छान मोदक मोल्ड मध्ये टाकून घेऊया. हा पण मोदक खूप छान होतो. आणि आपण गोल्डन मोदक बनवूया. आपण गोल्ड वर्क टाकलेला आहे मी आणि आपण हे चॉकलेट याच्यामध्ये टाकून घेऊया. गौरी गणपतीची तयारी तुमची कुठपर्यंत आली आहे? काय काय
फराळ बनवला सर्वांनी. आणि हे असं छान पॅक करून घेऊया. एक खूप छान इंटरेस्टिंग मोदक मी तुम्हाला दाखवते. हायड अँड सीक बिस्किटचा क्रश मोदक बनवूया आपण. इथे बिस्किट घेतलेला आहे, छान क्रश करून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्ये चॉकलेट टाकून घेऊया. असं छान मिक्स करूया. इथे आपण मोल्ड मध्ये चॉकलेट टाकूया. स्टफिंग भरूया इथे हायड अँड सीक बिस्किटचं. हा पण मोदक खूप छान होतो. आणि वरती परत आपण हे चॉकलेट टाकून घेऊया. पूर्ण लेवल अप करायचंय चॉकलेट, कुठेही कमी जास्त ठेवू नका. अशा पद्धतीने. आणि हे पण आपण छान पॅक करून घेऊया. आणि लास्ट आपण बनवतो इथे काजू आणि बदामचा मोदक मिक्स. थोडंसं चॉकलेट टाकून घेऊया मोल्ड मध्ये. छान गोळा बनवायचा आहे आणि तो इथे मध्ये टाकायचा, सेंटरला टाकायचा आहे. आणि वरती परत आपण चॉकलेट टाकून घेऊया छान अशा पद्धतीने. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 5 ते 6 प्रकारचे मोदक, चॉकलेट मोदक कशी बनवायचे ते बघितले. व्हिडिओ आवडतायत का तुम्हाला? तुमचे काही सजेशन कमेंट्स असतील तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला कमेंट मध्ये विचारले तर मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आपले मोदक छान बनवून तयार झालेले आहेत. जसे छान टॅप करून घेते आणि आपण आता हे 10 मिनिटासाठी फ्रीजर मध्ये सेट करायला ठेवून देऊयात. चॉकलेट मोदक, फिलिंग चॉकलेट मोदक तयार झालेले आहेत. आपण आता हे डिमोल्ड करून बघूया. हा आपला गोल्ड इफेक्ट वाला मोदक बनवला होता आपण. बघा किती छान डिमोल्ड झालेला आहे. आणि बघू शकता तुम्ही आपला मोदक किती छान झालेला आहे. बघा किती छान दिसत आहे. आपण आता सर्व मोदक अशाच प्रकारे डिमोल्ड करून घेऊया. हा आपला पिस्ता फ्लेवरचा मोदक डिमोल्ड करून घेऊया. बघा किती छान दिसतंय. अशा पद्धतीने मी सर्व मोदक आता डिमोल्ड करून घेते. किती छान दिसतायत ना मोदक. ह्या वर्षी हा आपला टुटी फ्रुटी वाला मोदक आहे. हा आपण बनवला होता डेसिकेटेड कोकोनट फिलिंग वाला मोदक. सर्व मोदक आपले एकदम छान डिमोल्ड झालेले आहेत. आणि हा आपण बनवला होता हायड अँड सीक क्रश मोदक. हे बघा किती छान सर्व मोदक आपले झालेले आहेत. हे बघा किती छान सर्व मोदक आपले दिसत आहेत. आपले छान मोदक इथे तयार आहेत, बनवून तयार आहेत. किती छान दिसत आहेत बघा सर्व मोदक. या वर्षी आपल्या गणपती बाप्पासाठी इतके छान छान मोदक बनवायचे आहेत. गणपती बाप्पासाठी आज आपण छान चॉकलेट मोदक बनवले आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितले टुटी फ्रुटी मोदक, डेसिकेटेड कोकोनट मोदक, असे 4 ते 5 प्रकारचे आपण विविध प्रकारचे मोदक बघितले आहेत. रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. लवकरच आपले गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आपल्या लाडक्या गणरायासाठी आपण विविध प्रकारचे मोदक रेसिपीज बघणार आहोत. आपल्या चॅनलवरती मोदक सिरीज चालू करत आहोत. त्यातला आज आपण पहिला प्रकार बघितला तो चॉकलेट मोदक. याच्यामध्ये आपण गुलकंद मोदक बघितला, टुटी फ्रुटी मोदक बघितला, डेसिकेटेड कोकोनट मोदक बघितला, ड्रायफ्रूट वाले मोदक बघितले. अशा प्रकारचे विविध प्रकारचे आपण मोदक आज
आपल्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणाला काही शंका कुशंका असतील तर त्यांनी मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आजच्या मोदक रेसिपीमध्ये आपण एक आगळा वेगळा असा मोदक बघितलेला आहे, हाइड अँड सीक क्रश मोदक, ज्याच्यामध्ये आपण हाइड अँड सीक बिस्किटचा क्रश केला आहे आणि आपण तो त्याचा फिलिंग बनवलेला आहे. तर हा मोदक नक्की ट्राय करा, खूप छान लागतो हा पण मोदक. सो कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान मोदक रेसिपी सोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.